नमस्कार. सकाळची वेळ आहे. आपण आलेलो आहे गावी. तर गावी ट्रॅक्टर चालू आहे, फळी द्यायचं काम चालू आहे. तर पुढच्या पिकासाठी जमीन तयार करायचं काम चालू आहे. सकाळची वेळ आहे. तर जमीन नांगरून झालेली पहिल्यांदा. आता फळी द्यायचं काम चालू आहे. फळी झाल्यावरती खत टाकून पांगवणार आहे. तर मी थोड्या वेळाने तुम्हाला दाखवणारच आहे की खत कसं पांगवलं जातं म्हणून. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. हा आमच्या घरचा ट्रॅक्टर आहे, माझ्या जावेचा. तर फळी द्यायचं काम चालू आहे. तिकडं नांगरलेलं आहे ते वावर. तर हे नांगरलेलं वावर, त्याच्या पुढचं हे पूर्ण हे आमचंच आहे. तिथं आंब्याचं झाड आहे. 3 प्रकारचे आंबे आहेत त्याला. व्हिडिओमध्ये आहे. तर आपण आता भेटू थोड्या वेळाने खत पांगवताना. तर व्हिडिओ खूप छान होणार आहे पुढं. तर तुम्ही बघा, पूर्ण बघा. चला तर मग भेटू परत. नमस्कार. माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर गावाकडचे नेचरमध्ये आपण आलेलो आहे गावी. तर ही आमची जांभळ आहे. जांभळीला बार आलेला आहे, फ्लावर फुलं आलेले आहेत, बहर आलेला आहे. तर आता आपण बघणार आहोत. मगाशी आपण फळी देताना बघितलं शेताला, जमिनीला, वावराला. तर आता खत पांगवायचं काम चालू आहे. तर ट्रॅक्टर खत पांगवतोय. तर तुम्ही बघू शकता. जर का आपण बायांनी खत पसरवलं किंवा मग गडी लावले त्याने खत पसरवलं तर वेळ पण खूप जातो आणि पैसे पण खूप जातात. तर हे ट्रॅक्टरने खत पांगायचं काम चालू आहे. तर तुम्ही बघू शकता, खत घेऊन आलेला आहे ट्रॅक्टर. ट्रॅक्टरमध्ये खत आहे. आणि आता बघा, हे खत पांगवण्याचा ट्रॅक्टर आहे. तर आपण जवळून बघणारच आहोत. पण आता आपण इथून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण तिथं जवळ जाऊन बघूयात. मी म्हटली होती ना आपण जवळून बघू. तर आपण एक खत पांगवत आहे शेतामध्ये. तर आपण आता बघायला आलेलो आहे. खत आहे ना, ट्रॅक्टरने किंवा गाडी बैलाने आणून टाकावं लागलं असतं. नंतर 2-4 बायका किंवा गडी बोलून त्यांच्या हाताने पांगवलं असतं. तर त्यात वेळ गेला असता आणि पैसे गेले असते आणि ते त्यांना दिवसभर सांभाळत बसावं लागलं असतं. तर त्यापेक्षा ट्रॅक्टर चांगला आहे. ट्रॅक्टरच तिकडून आपण जिथून खत घेतलं विकत तिथून ट्रॅक्टरच घेऊन येतो ट्रॅक्टरमध्ये, ट्रॉलीमध्ये, आणि तोच पांगून देतो. त्याच्यामुळं मेहनत कमी झालेली आहे आणि आपला पण फायदा आहे आणि त्या ट्रॅक्टरवाल्याला पण त्याचं पण थोडंसं मेहनतीचं फळ त्याला मिळत आहे. तर ही पद्धत चांगली आहे आणि कमी मेहनत, कमी खर्चामधली आहे. कधी पांगवीन तू आता?
आजकाल शेतीला एक खत पांगवण्यासाठी मजूर मिळत नाही, त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी आता ही आली खत पांगवायची. ट्रॅक्टरलाच रोटाव्हेटर टाईप मागे उभे हे टाकलेले आहेत रोड, आणि त्याच्या माध्यमातून खत पांगवायचं काम चालू आहे. अक्षरशः एक ट्रॅक्टर पांगवायला 5 मिनटं पण लागत नाही. त्याच्यामुळे वेळेची पण बचत होते, मजूरही लागत नाही आणि शेतकऱ्यांचा अतिशय मानसिक ताप कमी झालेला आहे. नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा शेतकऱ्यांनी वापर करावा असं मला वाटतं. त्याच्यामुळे निश्चितच भविष्यामध्ये शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील आणि या मजुरांपासून एक दिवस शेतकऱ्यांची सुटका होईल. धन्यवाद. कमीत कमी एक ट्रॅक्टर तरी शेणखत पडलं पाहिजे. आणि खत काय एवढं महाग नाही. एक खताच्या गोण्या घेण्यापेक्षा आहे ना ऑर्गॅनिक पद्धतीने जर केलं तर एकच नंबर. आम्ही मकाई पीक केलं होतं, त्याच्यामुळे ना 10 गुंठ्याला एक शेणखताचा ट्रॅक्टर लुटूनच दिला डायरेक्ट. असं दाट खत पडलं ना, पायाजोगं खत पडलेले. आणि फिनिशिंग इतकी भारी होती ना, डायरेक्ट बारीक पद्धतीनं खत पडतं डायरेक्ट. आणि तुम्हाला सांगतो म्हणजे का असं पाहिजे तिथं जेवढं पाहिजे तेवढं टाकता येतं आपल्याला. पाहिजे त्या पद्धतीनंच शेती म्हणजे अनुकूल त्या पद्धतीनं सुपर फॉस्फेटपेक्षा बारीक पीठ होतं याचं डायरेक्ट. एवढं रोटावेटर जर नाही ते असं बारीक केलं जातं. एक मिनिट. खत पांगवायचं काम चालू आहे. इकडं मागे पण एक ट्रॅक्टर आहे आणि पुढे पण एक ट्रॅक्टर आहे. तर ते एकदा चालू झालं ना, पूर्ण वावर घेऊनच चालतं, डावी उजवी साईड. एका लाईनीमध्येच म्हणजे एका गारक्यामध्येच ते पूर्ण वावर घेतं आणि सोपं झालं आहे खत पांगवायचं काम. आता आपण यंत्राने खत पांगवून घेतोय. ट्रॅक्टर आहे तर 2 ट्रॅक्टर लावलेले आहे. आम्ही सगळ्या शेतांना शेणखत टाकलेलं आहे. तर आता काही झालेलं आहे, काही बाकी आहे अजून, तर ते काम चालू आहे. मोरेला आहे ना, पण मोरेला आहे ना. मग कामच झाला, पॉईंटच झाला. पण कैरीला हात लावा, कैरीला हात लावा. असा अशा पद्धतीने खत पांगवायचं काम चालू आहे. तर तुम्ही बघू शकता. आता तो चालू करीन ना तर इकडं पण दगडं येतात ते
खतामध्ये असतात ना खडे खडे, तर ते खडे इकडं पण येतात, तर आम्हाला लांब उभं राहावं लागतं आहे. तर खत पांगवण्यासाठी मजूर लागले असते जास्त, आणि पैसे पण जास्त लागले असते, वेळ पण जास्त लागला असता. तर आता आपण हे ट्रॅक्टरने खत पांगून घेतो आहे ना, खडे उडत आहेत त्याचे खताचे. तर ट्रॅक्टरने खत पांगतो आहे ना आपण, तर खर्च कमी येणार आहे, वेळ वाचणार आहे, आणि ते गड्यांचं बायांचं झंझट नाही आहे. तर अशा पद्धतीने खत पांगवायचं काम चालू आहे. तर मी आता तुम्हाला दाखवते कसं खत पांगलं आहे ते. तर ही शेती आमची सकाळी याच्यामध्ये झालेलं आहे. तर हे बघा, सगळीकडं खत पडलं आहे, ह्या बांधापासून तर त्या बांधापर्यंत सगळीकडं खत पसरलेलं आहे. आणि तिकडं आता तो टाकतोय ना, ह्या वावरातही खत पांगून झालेलं आहे. अशा पद्धतीने पांगवलं आहे त्याने. तर एका लाईनीमध्येच एका लाईनी म्हणजे एका साईडनी गेला आणि खत पांगून झालं, असं झालं. तर टेक्नॉलॉजी खूप पुढं गेलेली आहे, आमच्याकडं पहिल्यांदाच आलं आहे. तर असं खत पांगून झालेलं आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.